आपलंही मनापासून स्वागत। मॅचला होईल सुरुवात, सामन्याला होईल सुरुवात। सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत। मैदानाच्या आतमध्ये जी सलामीची जोडी पोहोचताना आपण पाहतोय, प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर विजय जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय। सोलापूर जिल्ह्यातील एक ताकदवान खेळाडू म्हणून प्रथमेश राठोडची ओळख। सद्यस्थितीला अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटने गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज आयकॉन म्हणून संघामध्ये समाविष्ट केले साईराम 11 शिरूर या टीमने प्रथमेश राठोड यांना एक डावखुरी हाताचा वेगवान फलंदाज म्हणून देखील ओळख। आणि या वर्षी जर पाहिलं तर मात्र अनेक मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून देखील प्रथमेश राठोडला आपण खेळताना पाहतोय। त्यामधली ही एक महत्त्वपूर्ण स्पर्धा रॉयल ट्रॉफी अगदी आपण पाहतोय, त्यामध्ये खेळतोय प्रथमेश राठोड आयकॉन म्हणून साईराम 11 शिरूर टीम मध्ये अगदी आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वरती प्रथमेश, तर नॉन स्ट्राइक वरती विजय जाधव पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय। अक्षय वाठारकर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी सज्ज होतोय। पंच हात उंचावत इशारा करतायत, लेट्स प्ले, खेळायला होती सुरुवात। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दिवस क्रमांक 3। पहिला चेंडू प्रथमेश राठोड फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट रिझम मध्ये उत्तुंग षटकार। षटकार ठोकलाय प्रथमेश राठोडनं। एक धुवाधार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली टीमला। 6 धावाला धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात। दूरवरचा षटकार प्रथमेश राठोडनं ठोकलाय। जोरदार अपील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 6 धावा धावफलकावरती आहेत। अक्षय वाठारकर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटची कडा लागली, स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती अगदी आपण पाहतोय। एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळेल। 6 षटकांची लढत, आयकॉन टू आयकॉन अशी लढाई नक्कीच आपण पाहणार आहात। अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतली जाते। पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर आयकॉन अक्षय वाठारकर अगदी आपण पाहतोय कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतरचे चेंडू प्रभावी टाकलेत अगदी आपण पाहतोय। या चेंडूवरती देखील सिंगल येते, स्ट्राइक नक्कीच रोटेट केली जाते। विजय जाधव स्ट्राइकच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळेल। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे। साईराम 11 शिरूर वर्सेस क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव या दोन टीमच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे।
आपण या ठिकाणी पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र 7 वरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. रॉयल ट्रॉफीचा तुम्ही आनंद घेतायत. शिरूर शहरातील एक नामांकित ट्रॉफी अगदी आपण पाहतोय. हा फटका शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार होतोय. मिडवे एक सनसनीत चौकार. 4 रन. अकरा धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. अक्षय वाठारकरचं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना 11 रन 11 रन 11 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. प्रथमेश राठोड पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे नक्की स्पष्ट केले होते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे एक लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे मात्र लागून आहेत. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण पाहतोय. 2 समान ताकदीचे संघ आणि त्यांची झुंज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. रॉयल ट्रॉफी. हा फटका गगनाला गवसती घालणारा आणखीन एक बुलंदी आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. षटकार 6 धावा. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 17 धावा धावफलकावरती आहे. धीरज षटक क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता प्रथमेश राठोडनं. तर हे षटक जसंही चालू होतंय पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. माडगावचे सरपंच आणि त्याचबरोबर डेक्कन पोलीस 11चे संघ मालक सन्माननीय सुधीर शेठ घेगडे यांचे क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक सनसनीत चौकार. 4 रन. बावीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना झुंज आहे, लढाई आहे, संघर्ष आहे. क्रिकेट द्वंद्व नक्कीच रंगताना पाहायला मिळतंय. प्रथमेश राठोड कव्हरच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू सुसाट वेगात. आणखीन एक सनसनीत चौकार. 4 रन. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 26 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. प्रथमेश राठोड ऑन फायर. 2 सनसनीत चौकार खेचले. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायाचा वेग चेंडूने त्या ठिकाणी घेतलाय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. दोन्ही टीम जर पाहिले तर मात्र मजबूत टीम आहे. समान ताकदीच्या 2 टीम. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी झुंज आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 मॅचचं फॉर्मॅट आहे. अगदी आपण पाहतोय. हा फटका लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल टिपलाय झेल. प्रथमेश राठोडचा संपलाय खेळ.
फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. उर्फ नटू. साईराम 11 शिरूर या टीमचं देखील फार मोठं नाव आहे. अनेक ठिकाणी विजेतेपद या टीमनं मात्र मिळवलेलं आहे. फार मोठा इतिहास या टीमच्या पाठोपाठ आहे. आणि या साईराम 11 संघाचाच एक महत्वपूर्ण कणा संदीप गायकवाड अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या फलंदाजांना देखील गाजवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय जाधव, प्रथमेश राठोड. धुवाधार सुरुवात नक्कीच केली परंतु अलगद जाळ्यात अडकवलं. लॉंग ऑनच्या दिशेला झेल झाला प्रथमेश राठोड. कॅप्टन राहुल गोगडे यांच्या बरोबर ज्यावेळेस संपर्क साधला गेला टॉसच्या दरम्यान त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 60+ धावसंख्या नक्कीच उभारण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी 2 षटकात 27 येताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60च्या वर जी धावसंख्या होईल तो आमच्यासाठी बोनस असेल. तर पाहायचं एक 6 षटकांच्या लढतीत या पहिल्या सामन्यात कितपत धावसंख्या मात्र उभारली जाते. 27 धाबा धाव फलकावरती. या षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अक्षय वाठारकर आयकॉन सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. सुंदर अशा प्रकारचं मैदान आणि सजावट देखील अप्रतिम मात्र या ठिकाणी केली आहे. प्रेक्षकांसाठी मात्र खास बसण्याची व्यवस्था. समोर पॅव्हिलियन आहेत. दीपक भाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन, संतोष शेट नागवडे पॅव्हिलियन अगदी आपण पाहतोय. हा चेंडू डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा वाईड म्हणून पंच इशारा करतायत. धनंजय तात्या पाचंगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आणि त्याचबरोबर सन्माननीय रवी शेट कारखिले आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्क्वेअर कटचा फटका आहे अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूवरती तोपर्यंत 2 धावा वेगानं पळून पूर्ण केल्या जात आहेत. आवाज मोठा येतात मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना धावफलकावरती धावा 30 आपण या ठिकाणी पाहतोय. अक्षय वाठारकर तिसरं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. प्रत्येक जण आपलं सर्वस्व देण्यासाठी तयार आहे. क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या मनात या खेळाला नक्कीच प्रवेश केलाय. त्यातच टेनिस बॉल क्रिकेट अगदी बहरताना आपल्याला पाहायला मिळाले. ऑक्टोबर महिन्यापासून आणि सीझन जबरदस्त नक्कीच चालू आहे. रॉयल ट्रॉफी शिरूर शहरातील अशी क्रिकेटची स्पर्धा की ऑक्शन पद्धतीनं मात्र खेळाडूंची निवड झाली. पहिली स्पर्धा आहे ऑक्शन प्रक्रियेनं मात्र निवड झाली. प्रत्येक टीम मध्ये मात्र एक ताकदवान आयकॉन महाराष्ट्रातील मात्र समाविष्ट केला गेला. चॉईस प्लेअर घेण्याची देखील मुभा नक्कीच दिली गेली. द फेस्टिवल ऑफ शिरूर साईराम मित्र परिवार शिरूर यांचं मात्र आयोजन आपण पाहतोय. रॉयल ट्रॉफी पूल केलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू पासून दूर. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. षटकार ठोकलाय आणि या 6 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. थोडासा मिस टाइम आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये जी घेतली जाईल. साईरामचे ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय अण्णा कदम यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे. मनापासून स्वागत. सगळे आजी माजी आमचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहे. फाईन लेग दिशा निवडली आहे. फुल टॉस चेंडू होता त्यावरती केलाय प्रहार. वसूल केलाय चौकार.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 46. अक्षय वाठारकर आयकॉन खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. एक विकेट प्रथमेश राठोडची आपण पाहिली. अतिशय धुवाधार सुरुवात मात्र केली होती प्रथमेश राठोड यांनी. लॉंग ऑनच्या दिशेला एक सुरेख झेल झाला आणि प्रथमेश राठोड परतताना पाहायला मिळाले पॅव्हिलियन मध्ये. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषी एरंडे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती या विजय जाधव आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकच्या दिशेला संदीप गायकवाड उभा आहे. 4थं षटक चालू होत आहे. 3 षटकातच धावांचा फार मोठा डोंगर उभारला गेलाय. 46 धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी होता अमित. सुंदर शतरक्षक मात्र त्या ठिकाणी केले. फलंदाज स्पर्धा गाजवत असता, गोलंदाज स्पर्धा गाजवत असता, परंतु शतरक्षक ही बाब देखील खूप महत्वाची. जॉन्टी रोड्स हा खेळाडू जर पाहिलं तर मागते जागतिक क्रिकेटला दायक विकेटचं होतंय पतन. अनिकेत त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला. झेल टिपला जातो आहे. विकेटचं पतन नक्की. संदीप गायकवाड आणि राहुल गोगडे यांना मात्र आता उर्वरित षटकांमध्ये एक सन्मानजनक स्कोर जो भरावा लागेल. विशाल कोथळकर डेक्कन संघाचे या संघनायक महाराष्ट्र पोलीस आपणही उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. आणि दुसरी मॅच नक्कीच ते खेळताना आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. गोलंदाज देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती त्या ठिकाणी असेल. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शैलेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. शैलेश चोंबे सुरुवात अतिशय दमदार केली होती, परंतु एका बाजूला पडझड मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ऋषी एरंडे चांगली गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता अगदी आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल, घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 49 वरती स्कोर. कॅप्टन राहुल गोगडेला देखील पहिल्या चेंडूवरती मात्र बाद केलं ऋषीने. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये व्यूहरचना बदलवली जाते. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 49. ऋषी एरंडेचं 4थं महत्वपूर्ण षटक जारी आहे. एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. साईराम 11 शिरूर एक वलयांकित नाव आहे टेनिस विश्वातील. दुसऱ्या बाजूला क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव. हा फटका अगदी आपण पाहतोय. दिशा दिलीये, आक्रमण केलंय ऑन साइडच्या दिशेला. चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर. षटकार 6 धावा. थँक्यू. पहिल्या 4 चेंडूवरती ऋषी एरंडेचं वर्चस्व आपण पाहिलं, परंतु 5वा चेंडू टाकल्यानंतर वर्चस्व पाहायला मिळतंय फलंदाजाचं. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड यांनी. संमिश्र क्रिकेट अप्रतिम कामगिरी या पहिल्या 4 चेंडूवरती गोलंदाजाची पाहायला मिळाली, परंतु संदीप गायकवाड जसाही स्ट्राईक वरती पोहोचला षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 55 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे.
मारा करण्यासाठी पुन्हा एकदा ऋषी एरंडे सज्ज होईल. फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केले जाईल. धाव मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपतायत एकूण 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 55 धावा. 52 अगदी 55 रन ऑन स्कोर कार्ड. अगदी आपण पाहतोय शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष शिल्लक बाकी. या 12 चेंडूवरती प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न असेल आक्रमण करण्याचा आणि एक विशाल एक बलाढ्य धावफलक नेऊन ठेवण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहतोय पहिला सामना जसाही चालू झालाय प्रेक्षकांनी या फार मोठी गर्दी करायला या क्रीडांगणावरती सुरुवात केलेली आहे. ऐतिहासिक मैदान आहे. अगदी आपण पाहतोय अनेक विक्रमांचं साक्षीदार असणार हे क्रीडांगण त्यावरती चालू आहे रॉयल ट्रॉफी 2024चा थरार. विशाल षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. आकर्षक 30 सर्कल देखील आपण पाहतोय. आणि फार मोठी कष्ट मेहनत संयोजकांनी या मैदानावरती घेतली. चांगलं मैदान. स्क्वेअर कटचा फटका अगदी आपण पाहतोय. सिंगल वसूल केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावफलक पोहोचेल या 2 धावांच्या सहाय्यानं. 57 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. शैलेश चोंभे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लागतंय. लागोपाठ 3 षटकार जर खेळले तर प्रवीण गावडे जे पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक शैलेश यांच्यासाठी या प्रदान केले जातील. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चांगलं शतरक्षक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी होता ओम राऊत. काही धावा निश्चितपणे वाचवल्या गेल्यात. विशाल ननवरे षटक क्रमांक 5 टाकताना आणि पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 60 धावा. म्हणजे कर्णधाराला जी अपेक्षा होती 60 पर्यंत धावफलक नेऊन ठेवायचा. 60 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळतात अगदी आपण पाहतोय काय घडणार आहे. उर्वरित जे चेंडू आहेत त्यावरती याच बरोबर आसमान दाखवलंय पुन्हा एकदा. चेंडू आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट रिजन. उत्तुंग षटकार 6 धावा. बॉल पाठवा आतमध्ये. संदीप गायकवाड एक नामांकित फलंदाज म्हणून ओळख आणि नेहमीच साईराम साठी या संकट समय लढलाय झुंजलाय. अनेक मैदानाचा इतिहास आहे. अगदी आपण पाहतोय आज देखील अतिशय स्फोटक फलंदाजी संदीप गायकवाडची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल ननवरेवरती केलं गेलेलं आक्रमण 6 धावा. चेंडू मैदानाच्या अगदी बाहेर जाऊन पडताना आपण पाहिला. संदीप नावाचं वादळ संदीप गायकवाड स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. षटक 5 चालू असताना स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतंय ते 66 वरती. 66 रन ऑन स्कोर कार्ड. 66 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रॉयल ट्रॉफी 2024 एक सुंदर आयोजन असली स्पर्धा. हा चेंडू बॅटची कडा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्शनचा प्रयत्न निश्चित राहील. फेकी केली एक. यष्ट्या देखील उडवल्यात. अपील केले जाते पंचांकडे, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी धावबासाठी मात्र जो केला गेला होता. वन टू गो. षटक 5वं मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र तब्बल 67 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 67 रन ऑन स्कोर कार्ड. 67 धावा धावफलकावरती. हा खेळ आहे शुरांचा, लढवई या क्रिकेटवीरांचा. रॉयल ट्रॉफी 2024 एक सुंदर आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर. दिवस क्रमांक 3 या ठिकाणी मात्र चालू होतोय आणि या पहिली मॅच 2 बलाढ्य संघ साईराम 11 शिरूर वर्सेस क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे लढत. विशाल ननवरे हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच जो खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. षटक संपतायत 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकावरती. 68 रन. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. ऋषी एरंडे अखेरच्या षटकासाठी पुन्हा एकदा पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन समोरच्या पॅव्हिलियन बद्दल आपण बोललो, परंतु उजव्या आणि डाव्या बाजूला देखील पॅव्हिलियन आहे. एका बाजूला साईराम मित्र परिवार असं अगदी आपण पाहतोय पॅव्हिलियन जे बनवले प्रेक्षकांसाठी, प्रेक्षक गॅलरी. तर डाव्या बाजूला चेंडू सीमा रेषेच्या पुन्हा एकदा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. चौकारासाठी 4 रन. डाव्या बाजूला थँक्यू. रॉयल ग्रुप पॅव्हिलियन हे डाव्या बाजूला नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था. सुंदर स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर हे दुसरं पर्व संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफच्या दिशेला चेंडू. पुन्हा एकदा मात्र सिंगल वसूल केली जाईल. ऋषी एरंडेचं हे शेवटचं आणि अंतिम षटक अगदी आपण पाहतोय. 73 धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभारला गेलाय. एक दबाव तंत्र तयार करणारी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंग मध्ये प्रत्येक संघाचा नक्कीच असतो आणि या साईराम 11 शिरूर टीमनं एक चांगलं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. ऋषी एरंडे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6 मार्गस्थ आहे. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. आक्रमण केलंय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे आणि मैदानाच्या आतमध्ये
संदीप गायकवाडची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र कोणत्याही प्रकारे घेतली जात नाही. संदीप स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. चांगले फटके आतापर्यंत संदीप गायकवाडच्या बॅट मधून येताना आपण पाहिलेले आहेत. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. अगदी आपण पाहतोय 2 चौकार निश्चितपणे या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती नजर टाकली तर तब्बल 77 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गायकवाड स्ट्राईक एंड वरती, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुल टॉस, त्यावरती केले आक्रमण. चेंडू आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा षटकार, 6 धावा. फटका धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. स्लॉग ओव्हर आहे आणि त्यामुळं या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न म्हणजे सिंगल येत होती, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवली संदीप गायकवाडनं आणि अगदी आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय संदीप गायकवाड. स्ट्राईक एंड उभा आहे. पुन्हा एकदा गुडघा टेकवलाय आणि षटकार ठोकलाय. अगदी आपण पाहतोय जातोय 6 धावांसाठी चेंडू. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या 6 धावांच्या साह्यानं 89 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गुडघा टेकलाय आणि षटकार ठोकलाय. संदीप गायकवाड काय फलंदाजी केली आहे. वैयक्तिक आपण संदीप गायकवाडचा स्कोर पाहूया. 13 चेंडू 41 धावा. एकदा टाळ्या वाजवूया संदीप गायकवाड यांच्यासाठी. 13 चेंडू 41 धावांची खेळी साकारली. जबरदस्त खेळ. डीजे थँक्यू. पुढील सामन्याचा आपण नाणेफेक या ठिकाणी करत आहोत. प्रमोद रायडर्स केंदूर संघाचे संघनायक आणि डेक्कन पोलीस 11 शिरूर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही विनंती असेल नाणेफेकीसाठी या. आणि या सामन्याचा नाणेफेक प्रसिद्ध निवेदक आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक निवेदक घडवले गेलेले आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय हिंगणी गावची व उद्योजक आदरणीय रावसाहेब चक्रे साहेब यांना आम्ही विनंती करतो आपण इथे या. त्यांच्याबरोबरच राळेगण थेरपाळची युवा उद्योजक रविशेठ कारखेले आणि शिरूरचे युवा उद्योजक आणि टेनिस क्रिकेटचे एक नामवंत पंच आदरणीय अमित पंडित सर, ह्या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभास्ती इथं नाणेफेक होतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला, प्रमोद रायडर्स केंदूर संघाचे संघनायक आणि डेक्कन पोलीस 11 शिरूर दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या. विशाल कोतळकर साहेब, डीजे थांबा 2 मिनिटं. विशाल कोतळकर साहेब चला. भाऊ निंगोटे चला. अनेक वर्षाचा टेनिस क्रिकेटचा प्रवास आपण पाहिलेला आहे. कोतळकर साहेब चला, विनंती असेल. महाराष्ट्र पोलीस विशाल कोतळकर साहेब, विनंती असेल चला. दुसऱ्या क्रमांकाची लढत आपण इथे मैदानाच्या आतमध्ये खेळवत आहोत आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीचा नाणेफेक मात्र आपण या ठिकाणी करत आहोत. प्रसिद्ध निवेदक रावसाहेब चक्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रविशेठ कारखेले आणि आदरणीय अमित पंडित या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथं करत आहोत. कोतळकर साहेब चला, मान्यवर आलेत. डेक्कन पोलीस 11 सामना पाहण्यासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये आमचे तळडवाडीचं भूषण आदरणीय सूर्यभान दादा पोटावळे, त्याचबरोबर संतोष दादा चौधरी, सनी उर्फ मंदार दळवी आणि सानिका स्पोर्ट्स शॉपीचे सर्वेसर्वा भाऊ चव्हाण हेही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. डेक्कन संघाचे कर्णधार विनंती असेल मान्यवर आले टॉस साठी या. डेक्कन संघ विशाल कोतळकर साहेब विनंती असेल
आपण नाणेफेक करतोय. मान्यवर आलेले आहेत. चला चला विनंती असेल. प्रसिद्ध निवेदक आदरणीय रावसाहेब चक्रे सरांना विनंती करतो की आपण कॉईन इथे घ्यायचा आहे. चला चला विनंती असेल. माफ करा ढगे साहेब, आपण यावरती राजेश ढगे साहेब यांच्या भाऊया प्रमोद रायडर्स अर्थातच आपण पाहतो केंदूर प्रमोद साहेब फराड उपसभापती शिरूर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला डेक्कन पोलीस 11 कयूमभाई शेख युवा उद्योजक आणि सरपंच राजापूर माठचे आदरणीय सुधीर शेठ घेगडे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. एका बाजूला राजेश ढगे साहेब आहेत. नाणेफेक होते सुधीर शेठ घेगडे सरपंच राजापूर माठ यांना देखील आम्ही विनंती करतो आपणही व्यासपीठावरती या. इथे संघाचे संघ मालक आहेत. अर्थातच आपण पाहतोय डेक्कन पोलीस 11 शिरूर या संघाचे ते संघ मालक आहेत आदरणीय सुधीर शेठ घेगडे सरपंच राजापूर माठ आणि त्यांच्या समवेत विवेकानंद मेंगवडे हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. टॉस रावसाहेब चक्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. आकाशातून नाणं जमिनीकडे इट्स अ टेल. आपण डेक्कन पोलीस 11 शिरूर या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आपल्या सोबत राजेश ढगे साहेब असतील. सर काय निर्णय असेल? आम्ही सर्वप्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार आहे. 3 तालुके मिळून खरं तर आपण ऑक्शन प्रक्रिया पार पाडली. रॉयल ट्रॉफीचे दुसरं वर्ष पहिलं पर्व देखील आपण कव्हर केलं. हे ऑक्शन प्रक्रिया आणि खरं तर आयोजकांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेकडे ढगे साहेब कशा पद्धतीने पाहतात? कितपर्यंत नियोजन योग्य पद्धतीने झालेलं आहे? मला वाटतं शिरूर शहरात पहिल्यांदाच हे ऑक्शन पद्धतीने झाले आहे आणि बंटी पाटील असो विशाल आलबर असो यांनी क्रिकेटसाठी काहीतरी नवीन केलेलं आहे. असं नवीन प्रयोग केल्यामुळं नवीन खेळाडू मिळतात, शिरूरचं नाव मोठं होतं आणि आज रॉयल ट्रॉफी मला वाटतं खरंच पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात सगळीकडे बघली जाते. कारण काय यांनी खूप सुंदर ऑक्शन केलं आणि खूपच छान नियोजन केलेलं आहे. शिरूर तालुक्यात मला वाटतं हे पहिल्यांदाच झालेलं आहे. त्यामुळे मी आयोजकाचे खरंच आभार मागतो. एक खेळाडू म्हणून स्पर्धा खेळायला मजा येईल. संघामध्ये आपण पाहिले कोपनचा आयकॉनिक आहे. आयकॉनिक म्हणून आपल्या संघामध्ये आज कोणाला पाहायला मिळेल? आम्हाला आमचं आयकॉन म्हणून मयूर करांडे सर आहेत. तसेच आमचे संघ मालक सुधीर घेगडे सर यांनी पण आम्हाला वेळोवेळी खूप पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच इथपर्यंत आमची टीम आहे. ऑल द बेस्ट. सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा असतील. सामना मैदानावरती तो ऑन झालेला आहे. डेक्कन पोलीस 11 शिरूर या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या सोबत प्रवीण यानंतर याच तालुक्यातील एक सुमधुर आवाज प्रदीप ओहळ सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं असेल स्वागत. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतीवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बिल्डकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. हॅलो चेक. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरवत न रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे बर्वे जन व्हावे लहानाहून लहान. मंडळी रामकृष्ण हरी रॉयल डेव्हलपर्स अर्थातच रॉयल ट्रॉफी 2024 सायरम मित्र परिवार आयोजित बंटी उर्फ विशाल गायकवाड सर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्यांनाच तितकीच साथ देणारे सायरम मित्र परिवार आयोजित टेनिस क्रिकेटचा मोठा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 90 धावांचा पाठलाग येत्या मैदानावरती आहे. मॅचकडे आपण जातो. या
षटक आपण पाहतो पहिल्या क्रमांकाची मॅच मैदानावरती रंगती आहे. एका बाजूला सौभाग्यवती ऋषालीताई प्रशांत गावारे यांच्या मालकीचा असणारा साईराम 11 शिरूर हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला शैलेश मामा चव्हाण, गणेशदादा गोसावी आणि रामदास दादा खमकर यांच्या मालकीचा क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घारगाव. सूर्य एक चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगमध्ये प्रथमेश राठोड नावाचं वादळ आलं, ते वादळ थांबलं ना थांबलं तर पाहिलं वाटतं संदीप गायकवाड नावाचं वादळ आलं आणि या वादळापुढे धावांचा प्रचंड मोठा पाऊस उभा राहिला आहे. संघाचा आयकॉनिक टिपलाय प्रथमेश राठोडनं इथे चांगली सुरुवात इथे मैदानावरती पाहायला मिळते आहे. डाव्या इष्टी बाहेरचा चेंडू सुसाट सुटलाय तिथे आणि चेंडू सरळ थर्डमॅन सीमारेषा वाईड प्लस हा चौकार. साऱ्या गगनात लंकार, साईराम मित्र परिवार शिरूर यांचा सनसनीत चौकार. 5 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या 5 यावेळेचा चांगला चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्याला नव्हे तर मोहोळ या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे प्रथमेश राठोड. अनेक मैदानामध्ये याचं आयकॉनिक, याचं खऱ्या अर्थानं आयडॉल म्हणून या खेळाडू प्रचंड मागणी आहे आणि ती का प्रचंड मागणी आहे ना, इथे मैदानावरती आपण पाहतो त्याने दाखवून दिलेले आहे. हो सोमा खामकर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डान्सिंग डाऊन द विकेट, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. साऱ्या गगनात लंकार, साईराम मित्र परिवार शिरूर यांचा सनसनीत चौकार. धावपलक पुढे जातो आपल्याला पाहायला मिळतंय. 9 धावा इथं मैदानावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती इथं संपलेला आहे. सामना पाहण्यासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिरूर नगरीचे उद्योजक आमचे जिवलग मित्र अर्थातच सागरदादा ढवळे पाटील आणि त्यांच्या सोबत आदरणीय आकाशदादा पटवेकर हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2024च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय, शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, माफ करा, आणि धावपलक पुढे गेलेला आहे. 9 धावा धावपलकावरती आहे. तर षटक क्रमांक दुसरं श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवाडी ह्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू शैलेश चोबेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. श्रीगोंदा तालुका, पारनेर तालुका आणि शिरूर तालुका असा त्रिवेणी संगम साधला गेला रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आणि त्रिवेणी संगम उभा राहिलेला मात्र टेनिस क्रिकेटचं मोठं युद्ध तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहे. तुम्ही युद्धाच्या गोष्टी ऐकलेल्या, युद्धाच्या कहाण्या देखील ऐकलेल्या आहेत, परंतु खरोखर युद्ध किती विध्वंसक आणि भयानक असताना याची प्रचिती तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. राहुल गोगडे यांच्या माध्यमातून एसटी पाठीमागनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर म्हणूयात आपण विजय जाधवसाठी आणि डीप लॉंग ऑफ मध्ये प्रथमेश राठोड संघाचा आयकॉन उभा आहे तिथे. शॉर्ट पिच पद्धतीत चेंडू फटका फसलाय. प्रथमेश राठोड डाऊन द बॉल आणि मित्रांनो क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घारगाव संघाला बसलेला दुसरं भगदाड. दुसरा धक्का इथे मैदानावरती, पुलचा प्रयत्न इथं मैदानावरती फसलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि तिथे पहा संघाचा आयकॉन उभा होता. सुंदर झेल प्रथमेश राठोडच्या माध्यमातून दुसरा धक्का इथे मैदानावरती आहे. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतीवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय शिरूर नगरीचे खऱ्या अर्थानं एक जुनं जाणतं नाव जे अजूनही करतं टेनिस क्रिकेटमध्ये अक्षरशः हैदोस घालतंय. आमचे मार्गदर्शक रामभाऊ झेंडे साहेब हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. दादांचा मी रॉयल ट्रॉफी 2024च्या ह्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण पाहतोय युवा उद्योजक सागरदादा पवार हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफीच्या हा देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. सागर लोखंडे आले आले आपण पाहतो उलट्या बॅटने फटका खेळला, चेंडूला बेट केलाय. कदाचित आपण पाहतो बनकर साहेबांचा चेंडूला स्पर्श झालेला आहे, त्यामुळे जो वेग होता तो वेग मला वाटतं इथं चेंडूवरती तो काढून गेलेला आलेला आहे. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकली असता 10 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
90 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या 90 धावा जर बनवायच्या असेल तर पॉवर प्लेचे पहिले 2 षटक अतिशय महत्वपूर्ण आहे. पहिले षटक मात्र 9 धावा देऊन गेलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शैलेश चोबेवरती मोठे आक्रमण, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि संघाचा नेता कोसळलाय. संघाचा कर्णधार सोमा खामकर तंबूच्या आसराला तिसरा धक्का. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. राहुल सर, राहुल गोगडे सर, तिसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओम राऊत ब्लू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. विशेष म्हणजे आता श्रीगोंदा तालुक्यातले दोन्ही नामवंत खेळाडू मैदानावरती उभे आहे. सागर लोखंडेचा देखील प्रचंड मोठा इतिहास आहे, परंतु राहुल गोगडेची कर्णधारपदी निवड आणि त्यानंतरचा उभा राहिलेला मोठा संघर्ष. काल मी खरं तर संदीप गायकवाड यांच्याशी थोडीशी बातचीत केली. त्यांना कळवलं सर की हा मैदान तुमच्यासाठी खरं तर लाभदायक ठरलेलं आहे आणि मला वाटतं हे मैदान पुन्हा एकदा त्यांच्यासाठी लाभदायक ठरलं. अप्रतिम बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये नटू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शैलेश आले आपण पाहतो मिस टाइम फटका आहे. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागलेली आहे. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. मुख्य पंच अमर साठे सरांचा इशारा, सनसनी चौकार. चार धावेनिशी धावपल पुढे जातो. धावपलकावरती 14 धावा धावपलकावरती आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात. धावपल पुढे जातोय पहा. 14 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये राहुल गोगडे यांच्या माध्यमातून आपण पाहतो बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेचा चेंडू पुढे सरसावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा अभि चेंडूच्या खाली आणि ओम राऊतला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. शैलेश चोबे थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. चला बॅटर, चला बॅटर, चला. 4 गडी बाद 14 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीगोंदा तालुक्यातले दोन्ही खेळाडू आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती श्रीगोंदा तालुक्यातलाच कोहिनूर हिरा आहे शैलेश चोबे. आज मात्र आपल्याच तालुक्याविरुद्ध एक जबरदस्त गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. न्यू बॅटर आपल्याला अमित मोतीकर यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहतात. 90 धावांचा पाठलाग काय मित्रांनो. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. इतरांच्या पावलावरती चालण्यापेक्षा असं काही करा ना की लोक आपोआप तुमच्या पावलावरती चालतील. 4 गडी बाद 14 धावा. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. संघर्ष उन्हीं को चिंतोय जिनमें लढणे की ताकद हो, ही ताकद दाखवावं लागेल घरगाव या संघाला इथे मैदानावरती. शॉर्ट पिच पद्धतीत चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. निशांत पाठीमागे उभा करून ठेवलेलं ही सायरम संघाची भिंत आहे. फक्त या स्पर्धेमध्ये नाही, अनेक स्पर्धेमध्ये मी पाहिलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शैलेश मामा चव्हाण, गणेश दादा गोसावी आणि रामदास खामकर यांच्या मालकीचा क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घरगाव 4 गडी बाद 15 धावा आहेत. चोवीस चेंडू आणि 75 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथून कित्येक वेळा आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या सामन्यांनी निकाल बदललेला आहे.
इथं पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी होईल. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा आपण पाहतो संघाचा आयकॉनिक खेळाडू प्रथमेश राठोड यांना आता आपण मैदानावरती पाहत आहोत. अनेक मैदान या खेळाडूंनी गाजवलेलं आहे. फक्त आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर आपण या खेळाडूचा क्लास पाहिलेला. बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळलाय. चेंडू पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक पळतोय तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा इथे मैदानावरती आहे. उसळी घेतोय पाठीमागे बॅकअप करण्यासाठी चेतन चव्हाण. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. एका धावेनिशी माफ करा 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी धावपल पुढे जातोय. 17 धावा धावपलकावरती आहे. दिल्ली बहुत दूर है लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करनी पड़ेगी. यावेळेचा चेंडू होता. अंगाचा वेध घेणारा चेंडू असेल. फर्स्ट मध्ये महाराष्ट्र पोलीस बनकर साहेब चेंडूवरती येतील तिथे मुख्य पंच कळवतील तिथे ऍक्शन. निर्मल सर आपण पाहतो लेग बाईटच्या माध्यमातून 1 धावा आहे. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं अक्षय निर्मल सर पुणे शहराला बिलॉंग करणारे पंच तर आपल्याच तालुक्यातील मुखई या गावाला बिलॉंग करणारे पंच अमर साठे सरांना तुम्ही पाहता. तिसरे पंच जर आपण पाहतो पुणे शहराला बिलॉंग करणारे शुभम गाडे. या तिन्ही खरं तर पंचांनी ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती नेलेली आहे. आणि तुमची स्पर्धा वेगळ्या उंचीवरती केव्हा जाते ज्यावेळेस तुमच्या स्पर्धेला खरं तर शिस्त असते आणि या तिन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पद्धतीची शिस्त लावलेली आहे. साई ऑडिओ यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो. डीजे ऑपरेटर सरांचं देखील आपण मनापासून उद्या व्यक्त करूयात. 70 यूट्यूब चॅनल ज्यांनी खरं तर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटची परिभाषाच बदलून टाकली. इतकं सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्यांनी मंडप खरं तर या स्पर्धेमध्ये सजवले ही स्पर्धा सजवलेली आहे. रमेश मामा देवटे यांचं देखील मनापासून स्वागत. सर्वांचंच आम्ही ह्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. 18 धावा धावपलकावरती आहे. हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. सागर लोखंडे मोठ्या व्यासपीठावरती गेलेला खेळाडू आहे. भूतकाळातल्या इनिंग त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये आठवावं लागतील. परंतु प्रथमेश राठोड का आयकॉनिक म्हणून खरं तर त्याचा समावेश सायरम 11 शिरूर या संघाने आपल्या संघामध्ये केलेला आहे. सुरुवातीला फलंदाजीतनं डॅमेज केलं आणि उरलेलं काम मात्र आता गोलंदाजीनं तो करतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे. सागर लोखंडेला दिवसा ढवळ्या पायामध्ये त्याने बेड्या ठोकल्यात. नवे तर साक्कल दंडाने बांधून ठेवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी प्रथमेश राठोड. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅटची बाहेरची कड. अनुप शेठ भंडारी साहेबांना तिथे चेंडूवरती पाहायला मिळतात. 9 चेंडू आपण पाहतो तिथे मैदानावरती असेल आणि या 9 चेंडूवरती आलेली 1 धाव. 2 धावेनिशी धावपल पुढे सरकतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून अप्रतिम गुणलेखकाची भूमिका पार पाडलेली आहे आणि नुकतेच मला वाटतं कुमारचे श्री झालेले आहेत. 3-4 महिने झाले असतील. आकाश पवार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरांचं देखील आपण मनापासून उन्हा व्यक्त करूयात. यावेळेचा चेंडू होता. फटका फसलेला आहे. डिफ्लॉंग ऑफ उभा आहे आणि मित्रांनो तिथे फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने आपण पाहतो तिथे एक सुरक्षा कवच होतं. षटक क्रमांक मित्रांनो 3रं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घरगाव 90 धावांचा पाठलाग करतो. 21 धावा इथं धावपलकावरती आहे. 18 चेंडू आणि 69 धाव्यांची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथं रंगलेला आहे. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची त्याला मार्गी मिळते सत्तर. अरे नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशोक उगले मेजर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 69 धावांची गरज. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. यावेळेचा चेंडू इनसाइड खेळलाय. चेंडू सरळ सुसाट सीमारेषा पार. खनखनी चौकार. 4 धावा आहेत. साऱ्या गगनात ललकार. साईराम मित्र परिवार शिरूर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावेनिशी धावपल पुढे जातो. धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता आपण पाहतोय मुतेकर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू फुल पॉवरफुल. परंतु तिथे विजय जाधव नावाची चीनची भिंत उभी आहे. व्हॉट अ स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि एका धावेनिशी धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 26 धावा इथे मैदानावरती आहे.
90 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. संघर्ष अजूनही मैदानावरती रंगलेला आहे आणि या संघर्षातून तुम्हाला मार्ग इथे मैदानाच्या आतमध्ये काढायचा आहे. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग आहे का? तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. सागर लोखंडेचा खेळ थांबला. शैलेश चोबेचा अप्रतिम झेल. धक्का क्रमांक 5 घरगाव. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेलिकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. न्यू बॅटर जयदीप उंडे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळ तसा डाव मैदानावरती कोसळत चाललेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. यावेळेचा चेंडू सरळ. संदीप गायकवाड अर्थात नटूसाठी मेजवानी होती तिथे. टिपतो झेल आणि फलंदाज क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेलिकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. मैदानातल्या वादळापेक्षा मित्रांनो मनातली वादळ ही खूप धोकादायक असतात. मैदानातली वादळ काही अंशी मला वाटतं तुम्हाला थांबवता येतील, परंतु मनातली वादळ जर थांबवायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हली विचार हा करावा लागणार आहे. कारण जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सत्तज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो. इथं तुम्हाला संघर्ष स्पीडअप करा विनंती असेल. स्पीडअप करा. धावफलकावरती आपण पाहतो 6वा धक्का इथे मैदानावरती बसलेला आहे. संघर्ष आणि संघर्ष हा मैदानावरती रंगलेला आहे. संघर्ष मित्रांनो रडवतो, परंतु हाच संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो आनंद. यावेळेचा चेंडू आले आपण पाहतो चांगला फटका खेळलेला आहे. सुंदर क्षेत्रक्षम पुन्हा एकदा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. राहुल गोगडे यांच्याकडे फेक आहे. सुंदर कलेक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे 90 धावा तो खऱ्या अर्थानं चेसच दिसली नाही. अक्षय वाटारकर फलटण तालुक्यातील बरड गावचा असणार हा आयकॉनिक खेळाडू मात्र शून्यवरती मला वाटतं लवकर बाद झाला इथे. आणि तो बाद झाल्यानंतर मात्र संघाची झालेली खरं तर दयनीय अवस्था तुम्ही मैदानावरती पाहताय. यावेळेचा चेंडू होता आपण पाहतो बॅटचा चेंडूचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. सनी उर्फ मंदार दळवी सरांचं देखील आपण रॉयल ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा आहे. शेवटचे 12 चेंडू. आणि 62 धाव्यांची गरज आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये करता रंगलाय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं अनुपशेठ भंडारी यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. बरेचसे मांडेवर खरं तर व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात. त्यामध्ये भाऊसाहेब चव्हाण आहे. अर्थातच आपण पाहतो गणेश गाडेलकर सर देखील तिथे आहेत. रामभाऊ झेंडे सर देखील आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तळडोची वाडी याही गावावरून खरं तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जैसे बॅट कर गेंद का संपर्क हुआ चेंडू सरळ सीमारेषे काही बहार छिरण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा यांचा दणदणीत षटकार. षटकार इथे मैदानावरती आला. 6 धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 34 धावा धावपलकावरती आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा प्रॉपर टायमिंग होतं या फटकामध्ये आणि चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. हा षटकार तुम्ही मैदानावरती पाहिलेला आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है. लगाने पडेंगे चौकर छक्के आणि तो संघर्ष आपण इथे मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू होता बॅटची बाहेरची कडा असेल. प्रॉपर टायमिंग नव्हते या चेंडूवरती. पाठीमागे जर आपण पाहिलं बनकर सर चेंडूवरती येतील. 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. बंटी उर्फ विशाल गायकवाड सर यांच्या संयुक्त विद्यमानाने पारनेर तालुका, श्रीगोंदा तालुका आणि शिरूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना
हक्काचं व्यासपीठ आणि तुमच्यातील कलागुणांना खरं तर हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी कुठली स्पर्धा असेल तर ती रॉयल ट्रॉफी असेल. यावेळेचा चेंडू पाहावं लागेल. पहा इथे नो चेंडू असेल, नो चेंडू असेल आणि पुढील चेंडू असेल क्रिकेटमधली सुवर्ण संधी. उघडा डोळे पाहणी चेंडू असेल फ्री हिट. 35 धावा धावफलकावरती 90 धावांचा पाठला. काय बरेचसे क्रीडा रसिक देखील आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा नो चेंडू, नो चेंडू आणि हा षटकार. फ्रीडचा चेंडू इथे मैदानावरती असेल. धावपल पुढे जातो धावपलकावरती. 43 धावा इथे मैदानावरती आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की मेरे दोस्त कभी हार नहीं होती. फ्रीट. यावेळेचा चेंडू, यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे आणि यावेळेस सरळ आमचे 70-70 चे कॅमेरामॅन यांना मानवंदना देणारा सुपरस्टॉनिक षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा यांचा दणदणीत षटकार. आनंद खटाटे आपला संघाला आनंद देतोय. सुंदर बॅटिंग करतो. धावपल पुढे गेलेला आहे. 49 धावा अनुप शेठ भंडारी यांना दाखवलेला समान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अंकाचा वेध घेणारा चेंडू होता. पाठलाग केला. यावेळेस गोलंदाजाने आपण पाहतो आनंदचा एक सुंदर चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 90 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. खुद से हार गया तो बात अलग है, तकदीर के आगे झुकने वाला नहीं हूं, मुसीबत को कहो अपनी रफ्तार बढ़ा ले क्योंकि अभी मैं रुकने वाला नहीं हूं. तुम्हाला इथं थांबून जमणार नाही कारण संपूर्ण 90 धावा एक मोठा धफलक इथे मैदानावरती तुम्हाला पार करायचा आहे. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता. ऑफस्टिकच्या पलीकडून फटका खेळला. शैलेश चोबे श्रीगोंदा तालुक्याची भिंत उभी. तिथे सुंदर झेल टिपलाय आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज जातो तंबूच्या आश्रयाला. बॅटर चला थोडस लवकर चला, विनंती असेल. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. चला चला बॅटर थोडस लवकर चला, बॅटर थोडस लवकर चला, विनंती असेल. 7 गडी बाद 49 धावा. विशाल ननवरे न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. कुठेही खरं तर आपण पाहतो तिथे प्रतिकार दिसलाच नाहीये. 90 धावांचं प्रचंड मोठ्या धावांच्या ओझ्याखाली मात्र पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत गेला. यावेळेचा चेंडू फ्लिक केलाय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षण निशांत जाधव वाऱ्यावरती स्वार होऊन आला. तिथे एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी मित्रांनो इथे षटक क्रमांक 5वं मैदानावरती संपलं. 50 धावा धावपलकावरती आहे. शेवटचे 6 चेंडू. सहा चेंडू आणि 40 धावेंची गरज. यानंतर एक मोठी मॅच तुमच्या भेटीसाठी येते. डेक्कन पोलीस 11 शिरूर राजेश ढगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळेल. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद रायडर्स केंदूर भाऊ निमगुडे आपण पाहतो. यांना तुम्ही आता मैदानावरती यानंतर पाहणार आहात. डेक्कन पोलीस 11 शिरूर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी हे षटक संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या कारण आपण पाहतो आपल्याला वेळेचा देखील इथे अवधी असणार आहे. बनकर साहेब महाराष्ट्र पोलीस शेवटच्या क्रमांकावर षटक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. सायराम 11 मगाशी देखील प्रवीण गायकवाड सरांनी सांगितले की सातत्याने बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळणारा हा संघ काय आणि अलीकडे आपण पाहतो त्यांची ताकद देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळते. शिवाजी बनकर गोलंदाजी मार्कवरती मिस टाइम फटका आणि शैलेश चोबेचा ह्या इनिंग मधला तिसरा लाजवाब झेल. फलंदाज क्रमांक 8वा तंबूच्या आश्रयाला. बॅटर थोडस लवकर चला, विनंती असेल स्पीडअप करा. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. डीजे डीजे थँक्यू. चला बॅटर थोडस लवकर चला, विनंती असेल स्पीडअप करत चला. पहा ऋषी एरंडे न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
प्रेक्षकांना जो सामना अपेक्षित होता मात्र तो सामना इथं अजिबात झालेला नाहीये. सायराम 11 संघाचं वर्चस्व राहिलं. या सामन्यावरती त्यांनी घोरपडीची पकड मिळवलेली आहे आणि ती घोरपडीची पकड कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पहा राहुल गोगडे नॉस्टॅकवरती एस्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला देखील एस्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. कदाचित मला वाटतं तिथे आबी होते. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पराभवातलं अंतर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये कमी करावं लागणार आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती आहे. धावफलकावरती आपण नजर टाकतो. 51 धावा 8 गडी बाद तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये. शैलेश चोबे डिफ लॉंग ऑन मध्ये उभा आहे. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फेकी देखील देखणे आहे. एकच धावा आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो ऑक्शन प्रक्रिया पार पडली. ऑक्शन प्रक्रिया पार पडल्यानंतर खेळाडूंचा लिलाव झाला. कागदावरती ज्या खेळाडू खरं तर आपण पाहतो जो संघ ताकदवान दिसत होता आता मात्र तुम्हाला प्रत्यक्ष मैदानावरती कामगिरी करायची आहे. आणि आतापर्यंत साईराम या संघाने मात्र सुंदर प्रयत्न केला. फुलटॉस चेंडू फटका फसलाय. प्रथमेश राठोड चेंडूच्या खाली आणि 9व्या क्रमांकाचा धक्का आपण पाहतो इथे क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घरगाव. बेटर चला थोडस लवकर. झणझणीत विकेट शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. भरत दादा रासकर आणि आदरणीय धनंजय दादा दसगुडे हॅलो चेक या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्यातला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. न्यू बॅटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. धीरज मखरे सुंदर चेंडू आणि मित्रांनो यावेळेस आपण पाहतो सौभाग्यवती ऋषलीताई प्रशांत गावरे यांच्या मालकीचा सायराम 11 शिरूर पहिल्या सामन्याचा इथं मानकरी ठरतो विजेता ठरलेला आहे. चला डेक्कन संघ चला. डीजे थँक्यू. आपण पाहतोय झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत. साईराम संघाला विचारायचंय कोण असेल. 12 धावा खर्च करत असताना ज्याने 3 खेळाडूंना आसमान दाखवलं शैलेश चोबे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मी धनंजय दादा दसगुडे आणि भरतदादा रासकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि प्रेझेंटेशन साठी आपण मायक्रोफोन वरती आदरणीय पार्नर भूषण प्रवीण गायकवाड सर यांच्याकडे जातोय. मॅन ऑफ द मॅच शैलेश चोबे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी दिला आणि या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दादांना जो पाहायला मिळतोय. शैलेश चला आपल्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉयल ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवताय पाहतायत. पहिली मॅच संपन्न झाली आणि या शैलेश चोबे चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. ट्रॉफी 2024 कडे लागून आहे आणि या आपण पाहतोय आजचा 3रा दिवस संपन्न होत असताना पहिली मॅच